सलग दुसऱ्या दिवशी ही डेक्कनच्या नदीपात्रातली वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद आहे। आपण पाहतोय की अजूनही बिडे पुलावरचं पाणी जे आहे ते ओसरलेलं नाही आहे। काल पाण्याची उंची मोठ्या प्रमाणावरती होती, मात्र सध्या खडकवासला धरणामधून जे 25,000 क्युसेकनं पाणी सोडण्यात येत होतं, त्या पाण्याचा विसर्ग जो आहे कमी केलेला आहे आणि सध्या 20,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते मुळा मुठा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येतं आहे। पाण्याच्या खरं तर पात्रामध्ये अनेक दुर्घटना ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणावरती घडत आहेत। काल डेक्कनच्या पुलावरती एक तरुण जो आहे तो लहान मुलगा जो आहे तो पाण्यामध्ये पडलेला होता। त्या मुलाचा शोध अजूनही घेतला जातोय, त्यामुळे खरं तर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की प्रशासनाकडून या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे, जेणेकरून नदीपात्रामध्ये कुणी उतरणार नाहीत याची खबरदारी जी आहे ती सध्या प्रशासनाकडून घेतली जाते। पुण्यातला पावसाची रिमझिम जी आहे ती काहीशी सुरू झालेली आहे, मात्र सध्या तरी खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो कमी करण्यात येतोय आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण पाहतोय की बिडे पुलावरचं पाणी जे आहे ते ओसरलेलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये। कॅमेरा पर्सन तुषार ननवरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।